नमस्कार, मी शंतनू आणि माझ्या सर्व मित्रांचं मार्केटिंग अभ्यासक, फ्रंटलाईन मॅनेजर्स, विद्यार्थी, रिसर्च पेपर्स करणारे या सर्वांचं या माझ्या द सिक्स्थ ओशन या मार्केटिंग क्लब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हा जो सिक्स्थ ओशन आहे हा यूट्यूबवर चॅनल ऑलरेडी आहे. परत काही व्हिडिओज जे आहेत ते मी फेसबुकवर सुद्धा अपलोड करतो, कारण फेसबुकचे सुद्धा जे माझे मित्र आहेत त्यांच्यापर्यंतही ते जाणं गरजेचं आहे. दरवेळेला यूट्यूब चॅनल मी शेअर करत राहिलो त्याची लिंक ती डाउनलोड होतेच असं पण बऱ्याच वेळेला होतंच असं नाही आहे. ठीक आहे, तर आजचा जो विषय आहे तो आहे शेअर मार्केट. आज आपण सध्या बघतोय की शेअर मार्केट जो आहे तो बराचसा खाली आलेला आहे. माझा वैयक्तिक त्याच्यामुळे तेवढी काय रुची त्याच्यात नाही आहे, पण तरीसुद्धा बरेचसे माझ्या आजूबाजूचे माझे मित्रमंडळी आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट त्याच्यात असतात आणि त्यांचं जे म्हणणं असतं की एवढा खाली यायला आहे, वेगवेगळ्या विविध कारणांनी तो येतो खाली. ठीक आहे, आज सध्या जर कारण मी विचारलं कोणाला तर ते म्हणतात की टॅरिफचं काहीतरी चालू आहे जगामध्ये. मग त्याच्यामध्ये काय चायना किंवा अमेरिका त्याच्यात इन्वॉल्ड आहे, किती त्यांचं चाललेलं आहे काय कल्पना नाही आहे. ठीक आहे, याच्यापूर्वीसुद्धा काहीतरी खाली यायचं तर मी विचारलं त्यांना. तसंच त्यावेळेलासुद्धा संसर्गजन्य रोग आलेला आहे जगामध्ये, त्याच्या अगोदर पण कधीतरी खाली आलेलं आहे. नाही, मिडल ईस्टमध्ये युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर मला कधीतरी कळतच नाही आहे की हा तिसरं कुठलं तरी पॅरामीटर किंवा फॅक्टर हा शेअर मार्केटला कसं काय हाताळू शकतो. कारण मला जेवढी कल्पना होती ते असं वाटायचं की त्या प्रत्येक कंपनीचं शेअर मार्केट जो आहे ना किंवा शेअर जो आहे ना तो त्या कंपनीवर अवलंबून असायला पाहिजे. त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, त्यांचे स्ट्रेंथ काय आहे, एम्प्लॉईज काय म्हणत आहेत, क्वालिटी प्रोडक्ट कसं ते देत आहेत, ते नेटवर्क डिस्ट्रीब्युशन काय कुठल्या प्रकारचं आहे, बॅकअप सर्व्हिस कशी आहे, ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर तो असायला पाहिजे असं माझं सुरुवातीला मला तसं वाटायचं. पण तसं इथे जाणवत नाही. कुठला तरी एक पॅरामीटर घेतात आणि तो डायरेक्ट तो चांगली कंपनीचा सुद्धा शेअर अगदी खाली येतो आहे. याच्यामध्ये होतं आहे काय की जे इन्व्हेस्टर असतात, मोठे इन्व्हेस्टर्स असतात, लॉबी असेल, इन्व्हेस्टमेंटर लॉबी असेल किंवा कंपन्यासुद्धा असतील, ते एका वेळेला इन्व्हेस्टमेंट करतात, ती मोठी रक्कम इन्व्हेस्टमेंट होते, तशीच ती कधीही विड्रॉसुद्धा करू शकत आहेत. त्याच्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचे खरंच हाल होत आहेत. त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट त्यांची करायची इच्छा असते. याऐवजी मी असे पण इन्व्हेस्टर बघितले आहेत की ते एक शेअर घेतात, काही ठराविक कंपनीचे एक शेअर्स घेतात आणि मग ते सरळ आपल्या कपाटामध्ये कस्टडीमध्ये ठेवून देतात की ते बाकी नंतर बघतच नाही काय चाललं आहे, विकायचं आहे काय करायचं आहे. त्याला डिलेवरी आपण म्हणतो सध्याच्या भाषेत. ठीक आहे, तर हे इन्व्हेस्टर बऱ्यापैकी जमतात. जसं बँकेत इन्व्हेस्टमेंट करतो किंवा अजून कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट पोस्टात करतो तो प्रकार होऊन जातो आणि मग ते ठराविक कालावधीनंतर ते बघून त्याला विड्रॉ करायची असेल किंवा तसंच ठेवायचं तो त्यांचा निर्णय. हा एक शेअर मार्केटमधला हा बऱ्यापैकी प्रकार आहे. पण तसं उत्पन्नाचा स्रोतसुद्धा इथे बरा आहे, कारण बरेचसे ब्रोकर्स आहेत ते ॲक्टिव्ह आहेत इथे, त्यांना मिळत आहे जे मिळायचं ते. बरेचसे कन्सल्टंट आहेत सल्ला देणारे, तेही त्यांची फीस त्यांना मिळत आहे. पण बरेच वेळा रिटेल जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे बऱ्याच वेळेला हाल होतात असा मार्केट झाप करून पडल्यानंतर. आणि टिप्स देणारे 100% टिप्स तसेच मिळतील ह्याची काही शक्यता नसते. ठीक आहे, थोडंसं कुठेतरी तरंगतात बुडण्याच्या ऐवजी, तो वेगळा भाग आहे. ठीक आहे, हा शेअर मार्केट आहे हा. पण मला ज्या टर्मवर विश्वास आहे वैयक्तिक, मला मार्केटिंगचा अभ्यासक असल्याकारणाने, तो आहे मार्केट शेअर. लक्षात घ्या, शब्द फक्त इकडचं तिकडे फिरवलेलं आहे, मार्केट शेअर. ठीक आहे, आपण मार्केट सेगमेंटेशन आपण ऑलरेडी कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. आपला प्रोडक्ट ज्या मार्केटमध्ये ज्या सेगमेंट्समध्ये आपण पोझिशन करणार आहोत, प्रमोट करणार आहोत, ते सगळे ठराविक सेगमेंट्स आहेत आणि त्या सेगमेंटमध्ये आपण मार्केटिंग करतो. ओके, आणि ते टार्गेट मार्केट आपले होतात. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला फोर्स मोटर्सबद्दलसुद्धा बोलू शकतो, LICच्या मार्केटबद्दलसुद्धा बोलू शकतो, अंजली किचनवेअरच्या संदर्भात बोलू शकतो. अंजली किचनवेअर हा किचनवेअर सेगमेंटमध्ये आहेत. वसईला त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि सातत्याने ते
नवीन क्वालिटी, नाविन्यरूपी क्वालिटी, नवीन आता काय किचनमध्ये आलेलं आहे, कुठला मटेरियल युटिलाइज वापरणं गरजेचं आहे, नाविन्य देण्याचे सातत्याने प्रयत्न करतात, सोयीस्कर देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून किचन वर्क, स्वयंपाकगृह जे आहे आपला, तो अतिशय व्यवस्थित वाटतो, सहज वाटतो, सोपा वाटतो. कधी लगेच आपल्याला ते जेवण बनवणं झालं, जे काय आपल्याला तिथे काम करणं झालं, ते आपल्याला सोपं वाटतं. कुठलं कठीण डोक्यावर येण्यासारखं वाटतं आणि आनंदी होतं ते. तर अशा पद्धतीने किचनवेअर ते बनवायचा प्रयत्न करतात. ते किचनवेअर मार्केटमध्ये आहेत. अंजली अतिशय बेस्ट प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सुद्धा बोलू शकतो. ऑटोमोबाईलमध्ये सेगमेंट जे आहेत ते कुठले आहेत? एक लाईट मोटार व्हेकल आहेत, एक हेवी पण आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ते कमर्शियल आहेत, फॅमिली कार्स आहेत त्यांच्याकडे, स्पोर्ट्स कार्ससुद्धा आहेत. तर हे विविध सेगमेंटसाठी प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले आहेत. आपल्याला त्याची कल्पना आहे. आपण आता फक्त एक लाईट मोटर व्हेकल फॅमिली कारच्या संदर्भात बोलू. हा सेगमेंट घेऊ आपण. तर या सेगमेंटमध्ये किती प्लेयर्स आहेत, म्हणजे प्रोडक्शन युनिट्स कोण आहेत? तर आपण Hyundai पण त्यांना पाहू. इथे आहे त्यांचं भारतामध्ये मार्केटिंग चालू आहे त्यांचं. टाटा मोटर्स आहेत, महिंद्रा आहे, मारुती सुझुकी आहे. विविध कंपन्या हा एका पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे लाईट मोटर व्हेकल फॅमिली कार, लक्षात घ्या. या सेगमेंटमध्ये विविध त्यांच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत. मग काय होतं, लाईट मोटर व्हेकल फॅमिली कारचे समजा वर्षभरामध्ये एक एक्झॅम्पल म्हणून वर्षभरामध्ये 100 युनिट ह्या पूर्ण कंपन्या, सगळ्या कंपन्यांचे मिळून, मग त्याला म्हणतो आपण इंडस्ट्री सेल्स. त्या इंडस्ट्रीचे सेल्स त्या सेगमेंटमध्ये, ओके, आपण एका पर्टिक्युलर सेगमेंटच्याबद्दल बोलतो आहे आता. आपण समजा टाटा मोटर्सचे सगळेच व्हेकल नाही धरत आहे, हेवी, ओके, कमर्शियल असं नाही. आपण लाईट मोटर व्हेकल LMV लायसन्स जे आपल्याला मिळतं फॅमिली कारबद्दल बोलतो आहे. मग याच्यामध्ये समजा सगळ्या कंपन्यांचे धरून 100 नंबर्स सेल झालेले, 100 नंबर्स कार्स, फॅमिली कार. आणि त्याच्या एका विशिष्ट कंपनी, नाव घेत नाही मी, लक्षात घ्या, एका विशिष्ट कंपनीचे 35 कार्स गेलेले आहेत. मग त्या विशिष्ट कंपनीचं मार्केट शेअर झालेलं आहे 35%, 100रातले 35, लक्षात घ्या. हा मार्केट शेअर आपल्यासाठी, मार्केटिंगच्या अभ्यासकांसाठी हा फार महत्त्वाचा आहे. शेअर मार्केटच्या व्यतिरिक्त ऐवजी मी नको आहे. मार्केट शेअर हे पूर्णपणे कंट्रोल्ड आहे बाय दी कंपनी. ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज आहेत, स्किल्ड लेबर्स आहेत, अनस्किल्ड लेबर्स आहेत, मेहनत करत आहेत, मार्केटिंग ऑफिसर्स आहेत, लोकांपर्यंत नेत आहेत, सेल्स ऑफिसर्स आहेत, लोकांना प्रवृत्त करत आहेत, ते प्रोसेस व्यवस्थित करत आहेत. एक प्रोसेस पण मी एकदा सेल्स प्रोसेसच्याबद्दल पण मी डिस्कस केलेलं आहे, एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते क्लोज करत आहेत सेल्स. आणि क्लोजच नाही करत, फक्त अचिव्हिंग दी सॅटिस्फॅक्शन ऑफ दी कस्टमर. लक्षात घ्या मार्केटिंगचा हेतू काय तो, टू अचीव दी सॅटिस्फॅक्शन ऑफ दी कस्टमर सो दॅट ही विल कीप ऑन रिपीटिंग दी ऑर्डर्स. रेफरन्स मार्केट पण होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर सगळ्यांसाठी, कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी, एम्प्लॉईजच्या डेव्हलपमेंटसाठी, नाविन्य लोकांना देण्याच्या हेतूने, कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या हेतूने हा मार्केट शेअर फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मी मगाशी टर्म्स सांगितल्याप्रमाणे क्वालिटी आलेली आहे, बॅकअप सेल्स सर्व्हिस आलेले आहे, कस्टमर रिलेशन्स झालेले आहेत. हे विविध जे टर्म्स आहेत मार्केटिंगचे, हे सगळे इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि गुडविल निर्माण करते आहे, कंपनीचं गुडविल निर्माण करते आहे, ठीक आहे. तर ॲज अ मार्केटिंग अभ्यासक, मार्केट शेअर हा महत्त्वाचा, कम्प्लिटली कंट्रोल्ड आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. कधी सेल्स कमी होतो, तो वेगळा भाग आहे. विविध काहीतरी आपत्ती ज्याला आपण म्हणतो, नॅचरल डिझॅस्टर ऑर व्हॉट एव्हर इज देअर, मॅनमेड डिझॅस्टर्स पण आहे त्याच्यामध्ये, ओके. मॅनमेड डिझॅस्टर जरा जास्त आहेत, प्रमाण जास्त आहे त्याचं, आपण मॅनमेड. तर एनीहाव, माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड थँक्यू व्हेरी मच.